ला पालक समजायचे, पालक नाही तर उंबऱ्याला आपला त्या ठिकाणी घरातील वडीलधारी माणूस समजायचे. उंबरा ओलांडताना त्या ठिकाणी त्या माणसाच्या मनात काय विचार आहेत त्याच्यावर त्याचं भविष्य ठरलेलं राहायचं. आता घराला उंबरे राहिले नाहीत, म्हणून महिला मंडळ पितर बसवल्याच्या अगोदर उंबऱ्याला सारायच्या, उंबऱ्यावर पाणी फिरवायच्या, त्याच्यावर विस्तव ठेवायच्या आणि विस्तवला तुपाने त्या ठिकाणी धार टाकायच्या. त्या तुपाची धार टाकल्यानंतर त्याची पूजा करायच्या. उंबऱ्याला पूजन केलं जायचं. उंबऱ्याला त्या ठिकाणी हळदी कुंकू अक्षता लावल्या जायच्या आणि नंतर त्या ठिकाणी घराच्या दिवसाची सुरुवात होत होती. इतकं लॉजिक होतं. आजकाल उंबऱ्यांचं पूजन होत नाही. आजकाल रांगोळी सुद्धा आर्टिफिशियल आली. आर्टिफिशियल म्हणजे काय? स्टिकर चिपकवून द्यायचं. स्टिकर चिपकवलं, देवघरासमोर संपला विषय. आता ते शिक्के आले, शिक्के, लक्ष्मीच्या पावलाचे शिक्के. ठेवला शिक्का चालला, ठेवला शिक्का चालले पुढे. असा शिक्का ठेवला, त्याच्यावर रांगोळी फिरवली. घंटो का काम मिनटो में, लगेच रांगोळी तयार. माय तुम्ही मेहनतच घ्यायला तयार नाही, कसं होईल बरं? पूर्वी वाकून झाडावं लागायचं. वाकून, अशा वाकून झाडायच्या महिला, वाकून असे झाडू राहायचं, झाडणी राहायची, वाकून झाडावं लागायचं. ती झाडणी थोडी मोठी झाली, अजून थोडी मोठी झाली, ती झाडू झाली. आता वाकायचं काम नाही, असं असं करत चालले. वाकणं बंद झालं आणि कमरेत गॅप झाला. कमरेचा गॅप व्हायचं कारण काय माहिती तुम्हाला? तुमचं वाकणं बंद झालंय. पूर्वी बाई सारायची हो, पूर्वी बाई झाडायची, पूर्वी बाई जात्यावर दळण दळायची. मी सांगत नाही जात्यावर दळण दळा. अरे तुम्ही जात्यावरचं दळण दळणं बंद केलं आणि प्राणायाम सुरू केला. हा योगासन असतो ना, सकाळी सकाळी बाया बसतात आणि तो हात फिरवतात. तो हात फिरवणं म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, जात्यावरचा व्यायाम आहे तो. तुम्ही ते बंद केलं आणि इकडे आले. घरातल्या कामाला बाया लावल्या आणि घरची बाई ग्राउंडवर जाऊ लागली आणि तिकडे मेहनत घेऊ लागली. घरच्या माता मुलीने घरचंच काम केलं ना, कुठलाच व्यायाम करायची गरज नाही. आता तुम्ही आटा सुद्धा मळण्यासाठी यंत्र आहे तुम्हाला. आटा मळणं यंत्र, आटा मेकर. पीठ मळायला नको तुम्हाला. तुमची मेहनत करण्याची दानत गेली. माफी मागतो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आमच्याविषयी बोलतायत. सत्यता बोलतोय मी, काय असं मनाचं वगैरे काही सांगत नाही. ही सत्यता आहे. तुम्ही हाताने मळलेलं पीठ, त्याच्यामध्ये तुमची माया असते आणि त्या मायेने रांधलेला स्वयंपाक जेव्हा घरचा मालक खातो ना, त्याची तब्येत आपोआपच सुधारते. म्हणून बघा आता जे जुने लोक आहेत ना, असे मजबूत आहेत. आता नवीन पोर आटा मेकरवाले जे आहेत ना, असे बारके बारके राहतात ते. म्हणून ते घरचं खाणं टाळतात आणि बाहेरून खाऊन येतात. कारण घरच्या खाण्यामध्ये ते प्रेम राहिलं नाही, जे प्रेम पूर्वी होत होतं. घरामध्ये कुठली बाई स्वयंपाकाला येत आहे, अरे कुठल्या जागेवरून येत आहे, कुठले विचार तिच्या डोक्यात आहे, त्या विचाराने ती स्वयंपाक करते, भाजी करते, भाकर करते. आपल्या घरातल्या पर्सनल वस्तू ती बाई घर झाडताना, घर साफ करताना ती आपल्या सगळ्या पर्सनल वस्तू हाताळत आहे. याचा कधी विचार नाही केला तुम्ही? हा फार विचार करण्याचा विषय. ग्रामीण भागामध्ये नाही अजून बाई कामाला लावायची पद्धत, पण शहरामध्ये खूप आहे. अर्थात कामाला बाया ठेवू नये असं मी म्हणत नाही, ठेवा, पण काही गोष्टी आपणच स्वतः करायला हव्यात. भोले बाबा यांच्या जीवनातला जर आपण विचार केला, आई जगदंबाचा विचार करा बरं. जगदंबा मातेकडे भरपूर सेविका आहेत, पण बाबाची सेवा करण्यासाठी स्वतःच जाते. आजकाल लोकांचं असं म्हणणं आहे मंदिरावरच नळ पाहिजे, पाणी टाकायला गेले मंदिरावर नळ पाहिजे, लोटा घेऊन जायचा. काही काही तिथलाच लोटा उचलतात, नळ चालू करतात, तिथंच पाणी टाकतात. बापरे, जसं उपकार करायचा तुम्ही देवावर. तिकडे तुम्ही जेव्हा घरातून लोटा घेतात ना, लोट्यामध्ये पाणी घेतात. पाणी त्या लोटा धरायची पद्धत असते. असा नाही धरत लोटा, असा धरतात लोटा. काही बाय अशा धरतात लोटा गावाकडे धरतात, असं नाही. आपल्याकडे असंच धरतात. असा लोटा धरला, लोट्याकडे दृष्टी टाकली, आपण गेलो. एक सांगू तुम्हाला, भोले बाबा गंगा मातेच्या पाण्याशिवाय दुसऱ्या पाण्याचा स्वीकार करत नाही.
तुम्ही जे तुमचं पाणी घेऊन जात आहेत ना, हे पाणी मंदिराची पायरी चढेपर्यंत हे तुमचं नगरपालिकेच्या नळाचं पाणी असतं. तुम्ही मंदिराची पायरी चढलात की त्याच्यामध्ये गंगा माता प्रवेश करते, कारण तिला आवडत नाही कुठल्या दुसऱ्या नदीचं पाणी यावं, माझ्या बाबावर पडावं. ती स्वतः त्यामध्ये विराजमान होते आणि विराजमान होऊन स्वतः अभिषेक करते. गड्या हो, हे गंगा मातेचं बाबावरचं प्रेम आहे. अजून सांगू तुम्हाला, फार लक्ष देऊन ऐका मायबाप हो. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, ज्याच्यावर साक्षात, ज्याच्या डोक्यावर साक्षात गंगा माता अभिषेक करता आहे 24 तास, ते भोले बाबा तुमच्या नगरपालिकेच्या पाण्याने खुश होतील का? तुमच्या लोट्याची वाट पाहतील का? ते हिने यावं माझ्या डोक्यावर लोट्यावर पाणी टाकावं असं बाबा वाट पाहिल का? अरे त्यांच्या डोक्यावर 24 तास अभिषेक चालू आहे गंगा मातेचा. मग महाराज तुम्ही म्हणाल बाबा प्रसन्न कशाने होत आहेत? त्या पाण्याने होत नाही. मग कशाने प्रसन्न होत आहेत? पाणी टाकायला येताना तुमच्या मनातला जो भाव आहे तो भाव पाहून बाबा प्रसन्न होतात. आणि जर मनात भाव नसेल, नुसतं पाणी टाकायला जात असतील, तर देव आशाने पावायचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. ओ म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, ओ म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव काही आशाने पावायचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. दगड हाचा देव त्याला वडराचा बेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा बेव, कागदाचा देव त्याला अग्नीचा बेव, देव काही आशाने पावायचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काही बाजार का भाजीपाला नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. जय हो. देव बाजारचा भाजीपावला नाहीये की तुम्हाला सहज मिळून जाईल गड्या हो. त्यासाठी भाव महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मात्, देवासाठी भाव महत्वाचा आहे. देवासाठी काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद्भक्ता प्रयच्छति. देव म्हणतोय पत्र पुष्प फुल हे सगळं मी निर्माण केलंय. बेलाचं पान मी निर्माण केलंय, पाणी मी निर्माण केलंय, अरे धोत्राचं वळ फुल सुद्धा मी निर्माण केलंय. गड्याव मला तू ते वाहू घेऊ नको. मला तुझ्या मनातला अहंकार आहे ना तो कायमचा सोडून दे. तुझ्या मनातलं प्रेम आहे ना ते मला अर्पण कर. तुझ्या मनातला जो भाव आहे तो भाव मला दे. बस संपलं, दुसरं मला काहीच नको. ऐका मायबाप हो, देवाला भाव आवडतो पण लोकांना भाव आवडतो, पण काहींना भाव खायला आवडतो. कशाला आवडतो भाव? लई भाव खाता काही लोक. काही लोक सकाळी उठले उठले पेपरमध्ये वेगळे भाव चेक करतात. आता माणसांना कळलं, आता तुम्हाला कळणार नाही. ते
कल्याणचा भाव काय आहे, मुंबईचा भाव काय आहे. मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना वेगळे भाव आवडतात, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. पण देवाला जो भाव आवडतो तो अंतःकरणातला शुद्ध भाव आवडतो. आपको पता है राम जी के बारे में, राम जी जब छोटे थे ना तो दौड़ते दौड़ते आगे भागते थे और पीछे माँ कौशल्या भागती थी. हाथ में चांदी की प्लेट थी और खाने के लिए माखन मिश्री थी. माँ बोलती थी लल्ला रुक जाइए, राम लल्ला रुक जाइए, राम लल्ला रुक जाइए, आपको मैं माखन मिश्री खिलाना चाहती हूँ. माँ कौशल्या पीछे दौड़ती थी, राम जी आगे दौड़ते थे, राम लल्ला आगे दौड़ते थे. माँ बोलती थी अरे राम खा ले, ये लल्ला खा ले. एक दिन ऐसा आया, एक दिन ऐसा आया जो राम लल्ला माँ यशोदा के हाथ का खाता नहीं था. वही राम जंगल में जूठे बेर खाने के लिए एक भिलने के पास जाता है और उसके जूठे बेर खाता है सिर्फ उसके भाव की वजह से. भाव कितना कठोरता पता है आपको शबरी का. 1-2 दिन तक नहीं उसने राह देखी, 1-2 साल तक उसने नहीं राह देखी, हजारों साल तक एक ही बात मन में सोचती थी. कौन सी? राम आएंगे आएंगे राम आएंगे. बोलिए राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. वो मेरे झोपड़ी के बाग आज खिल जाएंगे, राम आएंगे. शबरी ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाओगे. वो दीप जला कर दिवाली मैं मनाऊंगी. वो दीप जला के दिवाली में मनाओगे. ओ मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. ना झुलाऊंगी. राम झूलेंगे तो बाल ना झुलाऊंगी. वो मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरे भजन में उनको सुनाओगे. वो मेरे जिंदगी के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे
नमो नमो पार्वती पते हर 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 महादेव शंभो। उन दोनों माता जी के लिए तालियां बजा दो। किन किन को लगता है राम हमारे घर आने चाहिए? बोलिए सबको। तो बोलिए राम आएंगे आएंगे राम आएंगे। ऐसा बागी बागी बोलेंगे तो राम कैसे आएंगे? जोर से बोलना पड़ेगा। कैसा? राम आएंगे आएंगे राम आएंगे। बोलिए राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जलाकर दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे दुख मिट जाएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग सारे खुल जाएंगे। बोलिए सियावर रामचंद्र प्रभु भगवान की जय। क्या बात है, मुझे पता नहीं था इतना बढ़िया आवाज है आप सबका। इन लोगों को लाता ही नहीं मैं। कैसे बोलते? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। कैसे? राम आएंगे तो घर में पड़ी रहूंगी। ऐसा नहीं चलता, राम का स्वागत होना चाहिए। शबरी ने 1-2 दिन तक नहीं, हजारों साल तक शबरी क्या करती थी? शबरी एक ही करती थी, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया। रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया। रघुकुल नंदन कब आओगे? रघुकुल नंदन कब आओगे? विलन की डगरिया। रामा रामा रटते रटते 1-2 दिन तक राम राम नहीं रटा, हजारों साल तक। हम तो 2 महीना तक अगर बाबा को जल डाल देते और बाबा हमारी इच्छा नहीं पूरी करता तो हम जल डालना बंद कर देते। इसे भक्ति नहीं कहा करते। 1-2 दिन में बाबा महीने ही मिलेंगे, हजारों साल तक भक्ति करने के बाद कृपा करते हैं और हमें लगता है कि एक ही जन्म में हमें बाबा मिल जाना चाहिए। कभी कभार हिमालय में जाकर देखो, हजारों साल से कुछ योगी तप कर रहे हैं और तप करते करते अगर एक आध पंछी आ जाए और पंछी उनसे उनके शरीर का मांस तोड़ने लगे तो वो साधु महाराज बोलते, कागा सब तन खाइयो खाइयो चुन चुन मार। ये दो नैन मत खाइयो जिनन में पिया मिलन की आस। क्या कहते हैं? सब शरीर को चुन चुन कर खा लो, लेकिन ये 2 नैना रहने दो। जिस दिन मेरे बाबा मेरे सामने आ जाएंगे ना, उस दिन उनका दर्शन कर लूंगी और मेरे जन्मों का सार्थक हो जाएगा। इसे कहते हैं भक्ति। हमारी भक्ति बहुत ईजी है। भक्ति की थी किसने? प्रेम किया था किसने? प्रेम किया था हनुमान ने। इनने? हनुमान जी सामने बैठे, हर कथा में बैठे रहते। सीना चीर कर दिखला दिया, प्रेम किया था मीरा जी ने। विष पी कर दिखला दिया।
कैसा था मेरा जी का प्रेम, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरि गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। कैसी स्थिति थी मीरा जी की, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता बहाने लगी, बैठी संतों के संग रंगे मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन। ऐसे ही एक जगह गीत गा रहा था और एक दादी माँ उठ गई, मैं काय बोलो, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी। आजी म्हणे महाराज म्हणे काय ती मीराबाई गली गली मग म्हणत जाय, मी बी गली गलीच म्हणजे म्हणत म्हणे गाणं म्हणे, म्हणता आजी मीराबाई गली गली म्हणे तू गले गले म्हणत, मेवाड की राणी। असं कुठं कुठं म्हणण्यामध्ये देव पावेल का? एक सांगू, माफी मागून बोलतो, हजार आरकर बरकर गाणे म्हणण्यापेक्षा, देवावर जोडलेले मनाचे म्हणण्यापेक्षा हरिपाठातला एकच अभंग म्हणा, देवाची द्वारी उभा क्षण भरे, तेने मोती चारी साधियेल्या, तेने मोती चारी साधियेल्या, तेने मोती चारी साधियेल्या, हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, कोण करे। हजार अभंग इकडे इकडे, हजार गाणे म्हणण्यापेक्षा एक 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 हरिपाठातला एक अभंग म्हणा ना, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा। काय गोडवा आहे हो, काय गोडवा आहे मग सांगू का, आमच्या तोंडात दिवसभर हेच हेच एकच अभंग, चाली बदलून बदलू ते डोक्यात चालतं दिवसभर, एकदा आहे ना गोविंद गोविंद मना लागली या छंद। काय करतं देवाचं नाव, होडी पाषाणाला पाना, होडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, बोलिए नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा। पाषाणाला पाना फोडण्याची ताकद देवाच्या नामामध्ये आहे, अंतकरणापासून घेत चला, अंतकरणापासून। शबरी मातेसाठी देव आला, हे शबरी मातेचे भाव होते, ती कोणत्या जातीत जन्माला आली ते महत्वाचं नाही, देव जात पाहत नाही। बसलेल्या सगळ्यांना सांगतो, फार लक्ष देऊ नये का, जात ही माणसाने तयार केली, माणसाने, माणसासारखी नालायक जात दुसरी नाही, त्यानेच ही जातीपाती निर्माण केला। हा साडी, तो कोळी, तो माडी, तो महार, तो पाटील, तो भिल्ल, तो गुजर, अरे काय हे तो लेवा, अरे ह्या जाती तुम्ही निर्माण केल्या आहेत तुमच्या स्वार्थासाठी। मुळात जात ही संकल्पना नाहीच आहे, इथं फक्त दोनच जाती, एक स्त्री आणि दुसरा पुरुष, त्या व्यतिरिक्त तिसरी जातच नाही। पण करावा काय, लोकांनी एकमेकांच्या स्वार्थासाठी जातीयता निर्माण केली आणि भांडणं चालू आहे। आपला खानदेश, आपण मुक्ताबाईचे लेकर आहोत, मुक्ताबाईचे आपल्या परिसरामध्ये मुक्ताबाई आहे, त्या मुक्ताबाईचे लेकर आहोत। आजही आपल्या 3 जिल्ह्यांमध्ये जातीयता नाही आहे। जरा जा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, जरा जा बीड जिल्ह्यामध्ये, जरा जा मराठवाड्यामध्ये, अरे एकेका गावामध्ये जातीवरून भांडणं, खून, मर्डर होत आहेत। अरे कुठेतरी त्यांचे संस्कार अपूर्ण पडत आहेत। मला स्वाभिमान आहे माझ्या जळगाव जिल्ह्याचा, माझ्या मुक्ताबाईचे संस्कार आहेत, अजून इकडे जातीयता नाही आहे। गड्याओ,
हा जातीयता हा विषय आपल्यामधला नाही आहे. आपण ते नाही, आपण देवावर प्रेम करायचं. बाबाला लागणाऱ्या वस्तू आहेत ना, यांना कुठंच मूल्य नाही आहे. मला सांगा, धोत्र्याचं जे झाड आहे ते नर्सरीमध्ये मिळतं का हो? नर्सरीमध्ये कधी पाहिलं का धोत्र्याचं झाड? त्याला लावायला चांगली भारी माती आणा मग लावा, असं कधी झालं का? नाही. ते कुठं राहतं? अशा जागेवर राहतं. ते जायची इच्छा होत नाही माणसाची, अमंगळ जागेवर. आता तरी जरा लोक लावायला लावले कुठं कुठं, पण पूर्वी धोत्र्याचं झाड अशाच जागेवर राहायचं जिथं जायची इच्छाच नाही व्हायची. इतकं अवघड होतं. तरी ते फळ बाबा खातात, सेवन करतात धोत्र्याचं फळ. धोत्र्याचं फूल, आता फूल नाही मागणार तुमच्याकडे, तुम्ही आणलं आहे की नाही मला माहीत नाही. पांढऱ्या रंगाचं फूल धोत्र्याचं आहे काय? उद्या आणा. धोत्र्याचं फूल आहे ना, पांढऱ्या रंगाचं फूल असतं. त्या फुलाचा एक सुंदर उपाय. आता कुबेराचं कथा सांगणार आहे, त्यामुळे सगळे धावपळ चालू तुमच्या सगळ्या समोर पाया मांडला जातोय. त्या धोत्र्याच्या फुलाला जर आपण त्या ठिकाणी चंदन लावलं, त्यासोबत एक त्या ठिकाणी बेलपान, 4 पाणी किंवा 5 पाणी बेल जर भेटलं तर अतिउत्तम. 5 पाणी तर उत्तमच आहे, पण जर नसलं 3 पाणी बेल, त्याला चंदन लावून त्या ठिकाणी, आणि 1 रुपया 1 सुपारी त्यासोबत हळदी कुंकू त्या ठिकाणी लावून, जर आपण पिवळ्या रंगाच्या फडक्यामध्ये ठेवून जर आपण त्या ठिकाणी आपल्या घरातल्या तिजोरीत ठेवलं. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहेत, महाराज आम्ही पैसे भरपूर कमवतो पण पैसे टिकत नाही हो, आमचे पैसे कुठे जातात आम्हाला समजतच नाही. 1000 वाटा आहेत, येण्याचा एक मार्ग आहे, जाण्याच्या 1000 वाटा आहेत. काय करावं? तुमच्या तिजोरीमध्ये कुबेराचं नाव घेऊन त्या ठिकाणी ठेवा. कुबेरेश्वर महादेवाचं नाव घेऊन त्या तुमच्या असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवा, आणि तिजोरीमध्ये ठेवून त्या ठिकाणी महापो कुबेरेश्वराचं नाव घ्या. तुमच्या घरातला पैसा चुकीच्या मार्गाला जाणार नाही, योग्य मार्गाला जाईल. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तिजोरीचा पत्ता चोराला सांगू नका. अजून सांगू तुम्हाला गड्याओ, हा कुबेर पण चोरच होता. कोण होता कुबेर? चोर होता. चोराला कुबेर करायची ताकद बाबामध्ये आहे. एक गुणनिधी नावाचा मुलगा आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे, गुणनिधी आहे. नाव गुणनिधी आहे, पण एक पण गुण नाही त्याच्यामध्ये. आठवलं म्हणून सांगतो, आजकाल नावं ठेवायची पद्धत पण खूप वेगळी आहे. काय कुठून कुठून काय काय नावं काढतात वो मला कळतच नाही. पतीचं अर्ध नाव, पत्नीचं अर्ध नाव, ते मिक्स केलं का मग एक रिमिक्स नाव निघतं. काय पद्धत काढली. ते नाव बोलायला असा त्रास होतो, काय सांगू तुम्हाला. शियांश म्हणे, शियांश नाव. शियांश काय, मला शियांश तोंडात येत नव्हतं. हां, शियांश म्हणजे का त्यांचं नाव अंश म्हणे, आणि त्याचं नाव काहीतरी बरंच सांगितलं, मला डोक्यात येत नाही ते. शियांश नाव ठेवलं. एकानं नाव ठेवलं विद्रूप. ते विद्रूप नाव असतं. काय 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 नावं ठेवतील सांगताच येत नाही गड्या. नावसुद्धा व्यवस्थित ठेवायला पाहिजे. याचं नाव गुणनिधी होतं, पण गुण एकही नव्हता. परिणाम असा झाला की त्या ठिकाणी मायबापू तो लहानपणी चुकीच्या माणसांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो चोऱ्या करू लागला. काय करू लागला? चोऱ्या. चोऱ्यांचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलंय त्याचं की आता त्याला आवरणं मुश्किल झालं. मायबाप सुद्धा चिंतेत पडले की करायचं काय. आणि मग त्या बापाने कंटाळून त्याला एका दिवशी मारलं. मारल्याचा राग आला आणि घर सोडून निघून गेला. घर सोडून निघाला. जसा गेला तो एका मंदिरामध्ये गेला. मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये मायबाप मंदिराच्या दाराशी पडलेला आहे आणि पडून त्या ठिकाणी वाट पाहू लागला. त्याला भूक लागली. 3 दिवस पडला की एखादा प्रसाद येईल आणि प्रसाद मी खाईल तर मला पोटाला शांती लागेल. 3 दिवस झाले प्रसाद आला नाही. 4थ्या दिवशी रात्री मंदिराचा पुजारी दरवाजा बंद करण्याच्या घाईत होता. तोपर्यंत त्याला घरातून आवाज आला आणि तसाच दरवाजा सोडून बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर याला सुगंध आला प्रसादाचा. सुंदरसा सुवासित सुगंध होता. सुगंधाच्या दिशेने उठला आणि चालत चालत आत गेला. आत गेल्यानंतर प्रसादाला हात लावेल पण प्रसाद दिसत नव्हता.
त्याने काय केलं, अंगावर असणारं सुती कापड फाडून त्याची वात तयार केली सुती कापडाची. का? बाजूला असणाऱ्या दिव्यामधली वात कमी झाल्यामुळे प्रकाश कमी येत होता, आणि कमी प्रकाशामुळे त्या ठिकाणी त्याला दिसत नव्हतं मंदिरातलं वातावरण. त्याने वात केली आणि वात तिकडे ठेवली, आणि ठेवून ती वात तेवल्यानंतर प्रकाश झाला. ती सुती कापड, तुम्ही इकडे सप्ताहाला कोण कोण जातात काकड आरतीला? जातात ना. सुती कापडाचा काय तयार करतात, त्याला काय म्हणतात? काकडा म्हणतात, काकडा. आणि त्या काकड्याची ताकद अशी, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आता बोलणे किती, कोठी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्या जातात. मग काय केलं, ते काकड्याची वात पुढे सरकली, त्याच्याकडनं दीपदान झालं महादेवाला. आणि प्रसादाला हात लावेल तोपर्यंत पुजाऱ्याला त्याची सावली दिसली उजेडामध्ये, आणि पुजाऱ्याने आवाज दिला, धावा पळा चोर आलाय, धावा पळा चोर आलाय. सगळेच धावले, पकडला त्याला, बेधम मारहाण केली, एवढा मारला एवढा मारला एवढा मारला. मारता मारता त्याने जीव सोडला, आणि जीव सोडल्यानंतर तो त्या ठिकाणी उभा राहिला. आणि उभा राहून त्या ठिकाणी जीव सोडल्यानंतर बाजूला त्या ठिकाणी सगळी मंडळी उभी राहिली. हा जीव सोडला मेलाय, पण मरताना त्याच्या मनामध्ये प्रसादाची अपेक्षा राहिली. मरताना त्याच्या मनामध्ये आस कशाची होती? प्रसादाची. आणि काय असतं, मनात जी अपेक्षा असते ना माणसाची, मरताना माणसाला पुढचा जन्म तोच मिळतो. तुम्ही भागवत ऐकलं असेल, त्याच्यामध्ये उदाहरण आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मरताना चांगली वासना असायला पाहिजेत. आम्ही अशा अनेक लोक पाहिले, आयुष्यभर माळकरी होते आयुष्यभर, आणि मरताना त्यांना मांसाहार खायची बुद्धी आली. असं होतं कधी कधी. मरताना वासना चांगली पाहिजे. तुम्ही आयुष्यभर किती परमार्थ केलं त्याला महत्त्व नाही आहे, पण ऐका, मरताना वासना चांगली येण्यासाठी आयुष्यभर परमार्थ करणं गरजेचं आहे. एका दिवसात मरणाची वासना येत नाही. काही लोकांना मरताना त्रास का होतो माहिती आहे का? आजीबाई तुम्ही ऐकून घ्या सगळ्यांनी, तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं सुरुवातीला, यांना नंतर आहे. तसं सांगता येत नाही कोणाचा नंबर कधी लागेल. इकडे बसलेले माझ्या वडिलांच्या जागेवर तुम्ही सगळेजण, तुम्हाला त्रास व्हायला एकच कारण आहे. मी तुमचा मुलगा ना म्हणून सांगतोय, तुम्ही तुमच्या संसारामध्ये एवढ्या अडकून पडल्यात, एवढ्या प्रचंड अडकून पडल्यात, त्यामुळे तुम्हाला मरताना त्रास होतो. म्हणून त्या ठिकाणी काय करा, ते अडकणं बंद करा, सोडा. मरताना हे लोक असे वर डोळे ताणून ताणून पाहतात. का पाहतात? त्यांना असं वाटतं, अरे एवढं आपण निर्माण केलंय, आता आपण जर गेलो तर याचं काय होईल? काय प्रश्न असतो यांना? मी जर गेले तर काय होईल? मी जर गो येस ना काय होईल? तू मर या बजाकडे कडे खाते. त्यांना काय घेणं देणं आहे? सांगू का, हा सगळा प्रारब्धाचा भाग आहे. पण तुम्हाला सोडू वाटत नाही, याला कारण आहे, तुम्ही कष्ट केलाय. तुम्ही एक एक रुपया जोडून हे सगळं उभं केलंय. तुम्ही एक एक रुपया, तुम्ही पोटाला कात्री लावली आहे. तुम्ही ज्या वेळेस जी वस्तू, जी हाऊस करायची ती केली नाही. तुम्ही एकच विचार केला की आम्ही जे दुःख पाहिलं ते आमच्या लेकरांनी पाहू नये, आमच्या सुनबाईंनी पाहू नये. गड्याहो ऐका, तुम्ही ज्या किचन ओट्यावर स्वयंपाक करतायत, बंगल्यामध्ये राहतायत ना, त्या बंगल्यापर्यंत येण्यासाठी तुमच्या सासूला अख्खा आयुष्य खर्चावं लागलं, याचा कधीतरी विचार करा. हो, बंगल्यामध्ये तुम्ही आज आहात, पण त्या बंगल्यापर्यंत येण्यासाठी तिने अख्खं आयुष्य वाया घालवलं आहे. अख्ख्या आयुष्याला तिने समर्पित केलं आहे. त्या बापाने तुमच्या अख्ख्या आयुष्याला समर्पित केलं आहे. कधीतरी याचा पण विचार करा. तुम्ही सुद्धा माय भगवंताच्या समीप जा. आता देवाचा विचार करा. आता हा जो काळ आहे ना, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने, हा काळ आहे ना, हा काळ आनंदाने स्वीकार करा. म्हातारपणाला आनंदाने स्वीकार करून त्याच्यामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण. संसाराची चिंता सोडून द्या. संसाराची चिंता कराल तर दुःखी व्हावं लागेल, आणि ईश्वराची चिंता कराल. खरं सांगू तुम्हाला, एक सांगू का, 2 मिनिटाचा भाव तुमच्या समोर ठेवतो. फार लक्ष, तुम्ही ऐकतायत ना म्हणून मला सांगायला बरं वाटतंय. आपण ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्याकडे जर आपल्याला भेटायला जायचं आहे, तर मनामध्ये किती उत्कंठा असते की कधी त्या ठिकाणी आपण त्याला भेटू, तो कसा असेल, तो कसा दिसेल, त्याच्याविषयी खूप ऐकलं आहे. त्याला पूर्वविराग म्हणतात. प्रेमाच्या 3 स्टेप आहेत, 3 स्टेप ऑफ लव्ह. ऐकून घ्या पोरांनो. फर्स्ट म्हणजे पूर्वविराग, म्हणजे त्याचं ऐकून त्याच्याविषयी उत्कंठा निर्माण होणं. सेकंडरी म्हणजे मिलन, म्हणजे त्या ठिकाणी एकत्र येणं. आणि तिसरं म्हणजे विरह, त्याच्यापासून वेगळं होणं. पहिली स्टेप आहे ना पूर्वविराग, देवाविषयी एवढ्या कथा ऐकून 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 त्याच्याविषयी एवढं प्रेम व्हायला पाहिजे. तो कसा होगा, तो कसा असेल, तो कसा असेल. नाम तुम्हारा तारनहारा,
मनात एकच विचार करता कोणता? नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। नाम तुम्हारा तारनहारा ओ नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। हरि बोल। नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। माफी मागून बोलतो, तुम्ही सगळे माझ्या आई आणि बहिणीसारखे आहेत. पुरुषांच्या विषयी विचार करतो आपण कधी कधी. एखादी सुंदर स्त्री पाहिल्यावर आपल्या मनात उत्कंठा येते, काय सुंदर आहे हो स्त्री, काय देवाने तिला रूप दिलंय, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. पण विचार करा, त्या सुंदर स्त्रीला ज्याने सुंदर बनवलंय तो किती सुंदर असेल. कधी कधी महिला मंडळ तुमच्या मनात सुद्धा एखाद्या पुरुषाला पाहून भाव जागृत होतो, काय राजबिंडा व्यक्तिमत्व आहे, किती सुंदर बनवलंय, काय सुंदर आहे, असा माझा भाऊ असता किती सुंदर आहे, असं मनात भाव जागृत होतो. पण विचार करा, त्या पुरुषाला बनवणारा तो ईश्वर किती सुंदर असेल. हे आमचं झाकी करणारं पोरग थोडासा मेकअप करतं आणि मेकअप करून तुमचे पात्र इतके सुंदर दिसायला लागतात. विचार करा, एक साधं पोरग त्याला मेकअप करून ते पात्रांमध्ये आपला देव दिसायला लागतो. जो देव स्वतः शृंगार करत असेल तो किती सुंदर दिसत असेल. माय विचार करण्यासारखा विषय आहे. मग काय करा माहिती का, त्याच्या सुंदरतेचं चिंतन करा. मानसिक पूजा नावाची संकल्पना शिवपुराणामध्ये आहे. मानसिक पूजा कशी असते माहिती आहे, फार लक्ष देऊन ऐका. मानसिक पूजा डोळे बंद करायचे, ध्यान करायचं. सोमवारी ना उद्या डोळे बंद करून ध्यान करायचं. काय ध्यान करायचं? ध्यानात डोळ्यासमोर आणायचं, माझा बाबा कापुरासारखा गोरा आहे, किती सुंदर आहे, डोर वर्णाचा माझा बाबा आहे, बाबाला सुंदर असे कुरडे केस आहेत, बाबाचे डोळे, बाबाचा तिसरा डोळा जरी जगाला अग्नी प्रज्वलित करणारा वाटत असेल, पण माझ्यासाठी तो प्रेमाचं प्रतीक आहे. तो अग्नी वाईट लोकांसाठी आहे, पण चांगल्या लोकांसाठी प्रेमच प्रज्वलित करतो. किती सुंदर आहे. बाबाच्या गळ्यातला सापसुद्धा बाबाची शोभा वाढवतोय. बाबाच्या डोक्यावरच्या चंद्राचा एवढा सुंदर प्रकाश आहे की त्या प्रकाशाने बाबाच्या आजूबाजूचं सगळं वातावरणच प्रकाशमय झालं आहे. बाबाने व्याघ्रांबर लावल्यानंतर बाबाचं उग्र स्वरूपसुद्धा जगाचं कल्याण करण्यासाठी असं वाटतंय. बाबाच्या गालावर पडणारी खडी असेल, बाबाच्या बाजूला उभी असलेली उमा, जिच्या अंगावरचा शृंगार जणू निसर्गाने एक स्वतःच घेतलेलं सुंदर रूप आहे. पृथ्वी मातेचं सुंदर रूप म्हणजे माझी जगदंबा माता आहे. कधीतरी हा विचार करून बघा. साक्षात तुम्हाला महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण तुम्ही ना ध्यान नाही करत कधी. ध्यान खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं बसल्या आहेत ना, इथल्या बसल्यांपैकी 90% महिला मंडळ आता डिप्रेशनमध्ये या स्थितीला. त्यांच्या मनामध्ये एवढं टेन्शन चालू आहे, ते इथं कथेपुरते शांत बसल्यात. घरी गेल्यावर त्यांना एवढं टेन्शन येतं ना, असं वाटतं काय करावं ना काही नाही, असं वाटतं कधी कधी. इतक्या डिप्रेशनमध्ये, एवढ्या टेन्शनमध्ये तुम्हाला टेन्शनपासून जर मुक्त व्हायचं असेल ना, संयम नाही आहे. आज तरुण महिला आत्महत्या करतात, संयम नाही आहे. संयम आणण्यासाठी ध्यान महत्त्वाचं आहे. ध्यान महत्त्वाचं आहे. आणि एक हे महत्त्वाचं आहे, काय? माळ जप. माला जपनी ही चाहिए. अगर होना होगा माला माल तो जप लेना माल. समझ में आ गया? मालामाल व्हायचं जाऊ तिकडे, मालामाल महत्त्वाचं नाही. अजून एक तुम्हाला सांगू का, ही आपण जपतोय माळा.
माळा जपतोय अशी, आणि हा हात केला असा. कसा केला? असा. या बोटच्या जागेवर हा बोट केला आणि हा बोट गेला आता असा. कळलं त्यांना आता कळलं. हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मला खरं सांगा, असं करताना जास्त ध्यान लागतं का असं करताना जास्त ध्यान लागतं? बरं खरं बोला, खोटं बोलायचं नाही. पुरुष मंडळी पैसे मोजायला लागले, जर नातूमध्ये बोलला तर, पोरगमध्ये बोललं तर सन्नाकण ठेवतात. मूर्ख, तुझ्याकडे विसरलो मी, आता परत मला मोजावं लागेल. राग येतो ना पैसे मोजताना, ध्यान लागतं पैसे मोजताना. 1 2 3 4 5 6 7. बाबा शांत पट ना तुरे, मी पैसे मोजी राहिला कुठं मध्ये बाबा बाबा करतोय. नातू सुद्धा बोललेला चालत नाही. नातूमध्ये जेवढा जीव आहे ना, तो नातू सुद्धा पैसे मोजताना बोललेला चालत नाही. आणि माळजप करताना ध्यान लागतं का? काय बहीण, मी तर माळजपी करायला ती, तू काय केली, तू भाजी काय केली, तू काय खाते, तू जैर खाय थोडंसं. काय तिला विचारते, काय नाही काय नाही. अरे आपला माळजप करायचं सोडून काय करायला राहिली? तर तुमची भाषा मला लई आवडते, पण बोलता कमी येते. एकदा इकडे MP मध्ये आडगावला गेलो होतो कथा कीर्तनाला. मला ती भाषा ऐकायला आवडते. ते म्हणलं महाराज तुम्ही आयरणीच बोला, तिकडे सगळ्या आयरणपट्टीतल्या बाया. आमची एक चुलती आहे, ती माडजप करत होती. माडजप करता करता, म्हातारी आहे जरा, म्हातारी वयस्कर आहे, जरा मोठी आहे आमच्या घरातली. चुलती माडजप करत होती. माडजप करता करता काय झालं बाबा, ती माळजप करताना हळूहळू करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणतं, रामकृष्ण हरी. आता सुनबाया काय करायच्या, ती माळजप करायला लागली का मुद्दाम बाहेर निघून जायच्या भांडे घासायला, काहीतरी काम काढून बाहेर जायच्या. एक दिवशी काय झालं, सुनबाया बाहेर गेल्या, म्हातारी माळजप करायला लागली आणि घरातली दररोज मग फिरणारी मांजर होती. मांजरले माहीत राहत दल्ली कोई माळजप करायला बस बुवा. दल्ली माळजप करायला बसली की मांजर बरोबर गॅस पचत जाय. मदारी माळजप करायनी मांजर गई, मांजर सुंगत जाय, दूध मदारीकडे देखत जाय, सुंगत जाय, मदारीकडे देखत जाय, मदारीकडे रामकृष्ण हरी वा, रामकृष्ण हरी ना सुनबाईले काही उमजेने झाली. आज काय कराय, नवीन पद्धत गाडी म्हणून सुनबाईने रामकृष्ण हरी ना वर, रामकृष्ण हरी ना. काय करावं बा, दल्लीनं काही डोकं काम करीन नाही. दल्ली आराय मारे उवा म्हणे देतील आपलं आपलं. म्हातारीले जो राग उन्हा म्हातारी माळली नाही, फेकली. जशी फेकली मांजरच्या गड्यात माळ पडली. मांजर बी नवीनच माळकरी झाली. मांजर बी वजनात गेली बापा, मांजर गलीत फिरती. उंदरांले वाटलं की बरं झालं बा मांजर मायकरी झाली. याला कुठे माहिती श्रावण पाहिजे मांजर. विजा माडकरी कथा चालू आहे आता. मी ना गोवा काय सांगू तुम्हाला, दक्षिणा कमी भेटली चालते, पण माझं मन असं असतं की जिथं कथा गेली ना तिथं कमीत कमी 11 लोक, 11 माणसं आणि 21 बाया तरी माळकरी व्हायला पाहिजे. कारण तो भगवंताला भेटवण्याचा सगळ्यात मोठा संकल्प आहे. आता यांच्या गावाला भातखेड्याला कथा केली, 45 बायांनी हाताने 45 महिला मंडळीने हाताने त्या ठिकाणी आमच्या हाताने माळा टाकल्या आणि 20 ते 25 पोरांनी माळकरी झाले. हो की नाही? आणि असं झालं ना, मग जरा बरं वाटतं आम्हाला, कुठेतरी कथा केल्याचं फळ वाटतं, सार्थक वाटतं. आमच्या हाताने टाका असं नाही, कुठं का टाकत नाही, कोणताही गुरु करा, पण माळ टाका. जिवंतपणी जर तुळशीची माळ टाकली तर मेल्यावर तोंडामध्ये तुळशी घालायची गरज. जिवंतपणी जर तुळशीची माळ नसेल, तुळशीचं अख्खं कुंड टाकून दिलं तोंडामध्ये, काही ते फायदा. म्हणून जिवंतपणी काय करायचं, जिवंतपणी माळकरी होणं जीवनातलं सगळ्यात मोठं पुरुषार्थ आहे. एक सांगू का, तरुण पोरांना अलीकडे त्या सोन्याच्या माळा घालायला आवडतात, गोल्डन ब्रेसलेट, गोल्डन चेन. पण मी त्या पोरांना, माझ्याकडे येणारे तरुण पोरं आहेत ना, ते सुरुवातीला तसेच असतात. कारण त्यांच्यामध्ये निम्मीच्या वर पोरं म्हणजे अगदी अवघड पोरं आहेत पाचुऱ्यातले आमचे. त्यांना एकच सांगतो, तुम्ही सोन्याची चैन घालून लोकांसमोर गेलात ना तर लोक डायरेक्ट तुमच्याकडे एकच नजरेने पाहतात, हा 2 नंबरवाला आहे.
काय पाहता लोक, हा कसा आहे 2 नंबरवाला आहे म्हणून सोन्याची चेन गळ्यामध्ये घातली आहे. आणि तुळशीची माळ घालून जा, डायरेक्ट विरोधाभास त्या ठिकाणी पाण्याचा दृष्टिकोन बोलतो. लोक म्हणतात नाही रे सज्जन पोरगा आहे. काय होते पाय दृष्टिकोन, सज्जन पोरगा आहे. गळ्यामध्ये सोन्याची माळ घाला, चोराची नजर तुमच्यावर गेल्याशिवाय येणार नाही. गळ्यावर तुळशीची माळ घाला, साधू संतांची परमेश्वराची नजर तुमच्याकडे गेल्याशिवाय येणार नाही. हो, म्हणून ही माळ आहे 10-20 रुपयाची, पण कल्याण खूप करते बरं का. काय सांगावं तुम्हाला, तिच्यावर प्रेम करा. मायफो, मरताना वासना चांगली असावी. मरताना चुकीची वासना असली की चुकीचा जन्म. चुकीची वासना आली कोणाच्या मनामध्ये, त्या गुणनिधीच्या मनामध्ये चांगली वासना होती. आणि मायफो, चांगल्या वासनेच्या कारणाने त्याने काय केलं, त्याने वासनेच्या आहारी गेल्याने त्याला प्रसादाची वासना होती, दीप प्रज्वलनाची वासना होती. पुढचा जन्म त्याला कोणता मिळाला, दम नावाचा राजकुमार म्हणून त्याला जन्म मिळाला. आणि पुढच्या जन्मामध्ये मागच्या जन्मात राहिलेलं काम त्याने पूर्ण केलं. त्याने हजारो मंदिरांवर त्या ठिकाणी दीप प्रज्वलनाचं काम केलं. भगवंताच्या मंदिरात जो दिवा लावतो त्याचा वंश वाढतो. आणि जो भगवंताच्या मंदिरातला दिवा चोरतो, लाईट चोरतात, आता नाही चोरत, पूर्वी व्हायचे मंदिरातली लाईट चोरत, त्यांचा वंश खुंटतो, वंश वाढत नाही. अजून सांगू तुम्हाला, जर तुम्हाला मार्गच दिसत नसेल, तुमचे सगळे मार्ग बंद झालेत, काय करावं कळत नाही, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, तर काय करावं, त्यासाठी एक उपाय करा. मंगळवारच्या दिवशी 6 दिवे लावायचे आहेत. आणि 6 दिवे लावून त्या ठिकाणी मापू 6 दिव्या लावून त्या ठिकाणी मंदिरात जायचं आहे. 5 दिवे तिकडे ठेवायचे आहेत. म्हणजे 6 दिवे खाली ठेवून 5 दिवे पिंडच्या समोर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. त्याच्यातला एक दिवा घ्यायचा आहे आणि दिवा घरी आणून तो दिवा त्या ठिकाणी, त्या दिव्याची वात घरातल्या आतल्या दिशेने, बाहेरच्या दिशेने, आतल्या दिशेने घरातली वात त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. गड्याओ, दिवा कणकेचाच करा. परिणाम असा होईल, तुमच्या घरातला अंधकार संपेल, तुमच्या घरामध्ये प्रकाश होईल. साक्षात भोलेबाबा ज्योतीच्या स्वरूपात तुमच्या घरात येईल आणि तुम्हाला न दिसणारा मार्ग सुद्धा दिसल्याशिवाय राहणार नाही. गड्याओ, घडलंय असं, तो दम आयुष्यभर मंदिरांची स्थापना केली. त्या दमानंतर जर मंदिरांची स्थापना, मंदिरांचं बांधकाम जर कोणी केलं असेल, तर धनगर समाजात जन्मलेली एक मुलगी, जिचा फोटो आज प्रत्येक ग्रामपंचायत नगरपालिकेत असतो, जिच्या हातामध्ये महादेवांची सुंदर पिंड असायची, जिच्या डोक्यावर नेहमी पदर असायचा, सात्विकता होती, ती म्हणजे कोण, तर ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. गड्याओ, आजपर्यंत अनेक राण्या झाल्या, अनेक राण्या, पण देवी फक्त एकीलाच म्हटलं गेलं, ती म्हणजे माझ्या अहिल्याबाईला. काय सात्विकता होती, काय न्यायप्रियता देवी होती, काय गड्याओ सांगावं तेवढं कमी अहिल्याबाईविषयी. आज रामेश्वरमपासून तर केदारनाथपर्यंत जेवढी शिवमंदिर आहेत हेमाळपंथी, त्या सगळ्या मंदिरांचं काम जर कोणी केलं असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आहे. आज काशीमध्ये जेवढे घाट दिसत आहेत ना आपल्याला स्नान करताना, त्या सगळ्या घाटांचे कामं अहिल्यादेवीने केलं आहे. आज या राजमार्गावर लागून जेवढ्या पायविहिरी आहेत ना, त्या अहिल्यादेवींच्या हाताच्या पायविहिरी आहेत. हो, माझा मामाचा गाव मसवाई पारोडा तालुक्यामध्ये, तिकडे तलाव आहे अहिल्याबाईंचा हाताचा, आणि ते बुरुज आहेत जे थोडे मनोरे आहेत. मग प्रत्येक या परिसरामध्ये भरपूर असे गावं आहेत जिथं अहिल्याबाईंच्या हातच्या विहिरी असतील, काहीतरी बांधकाम असेल. हे खूप त्या ठिकाणी विचार करण्यासारखा विषय. एक स्त्री एका आयुष्यामध्ये एवढं काम करते. घडलं काय, या दमाने तप केलं. तप केल्यानंतर त्याला बाबा प्रसन्न झाले. बाबा समोर आले. समोर आल्यानंतर बाबाने त्या ठिकाणी सांगितलं, बोल दमा, तुला काय हवंय. माग सांगत नसताना त्या ठिकाणी त्याचं नजर होत मात्र होती पार्वती आई साहेबांकडे. तिरप्या नजरेने पार्वती आई साहेबांकडे पाहिलं. पार्वती आई साहेबाला राग आला. आईला वाटलं हा माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहतोय. आईने काय केलं, त्याला श्राप दिला, हा माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहतोय ना, याचा एक डोळा फुटून जाईल. मागचा पुढचा काहीच विचार नाही केला. मग त्या ठिकाणी याचा डोळा फुटला. तो रडू लागला. बाबा, मी एकच विचार केला होता की ही माझी माय आहे ना, किती भाग्यवान आहे.
किती भाग्यवान आहे पार्वती की जिला बाबासोबत राहायला मिळतंय. माझं नशीब असं का नाही की मला बाबाच्या सोबत राहायला मिळालं, न मिळावं, मी एवढा अभागी काय, हा विचार करतो. बाबा माझ्या आईने माझ्याविषयी वाईट विचार केला, बाबा मला माझ्यावर कृपा करा. बाबाने सांगितलं तुला एक जरी डोळा असला, जगाला 2 डोळ्यांनी दिसत नाही, तुला 1 डोळ्याने दिसेल, चिंता करू नको. तू आता पहिल्या जन्मामध्ये गुणनिधी होता, आता 3ऱ्या जन्मामध्ये धननिधी होशील. वैश्रवा ऋषींच्या पोटी त्या ठिकाणी तू जन्म घेशील. तुझं नाव वैश्रवन असेल. तुझ्या आईला वाटलं तू कुरूदृष्टीने तुझ्याकडे पाहिलं म्हणून तुझं नाव असेल कुबेर. काय नाव असेल तुझं? कुबेर. आणि तू अख्ख्या जगाच्या धनाचा धनपती होशील, मालक होशील. एका चोराला धनपती करायची ताकद माझ्या बाबामध्ये आहे की ज्याने त्या ठिकाणी चोराला कुबेर करून टाकलं. कुबेर त्या ठिकाणी इतका एवढा मोठा झाला कुबेर, पण त्या कुबेराने बाबांच्या चरणांची सेवा केली आणि सेवा करून कुबेराने सुंदर अशा असणाऱ्या त्या ठिकाणी मापू अलकापुरी नावाच्या नगराची रचना केली. अलकापुरी, कुबेराचं गाव कोणतं आहे? अलकापुरी. आणि रचना केल्यानंतर त्याला वाटलं बाबा आता तुम्ही काशीमध्ये राहू नका. काशीची उत्पत्ती का झाली आहे का? एक आनंदकण नावाचं वन पार्वती साहेबांनी करायला लावलं. कोणाला? बाबांना. लग्न झाल्यानंतर सांगितलं की एक वन तयार करा. त्या वनामध्ये तुम्ही आम्ही दोघंजण सोबत राहू. सोबत राहायला लागले. राहायला लागल्यानंतर त्या ठिकाणी हजारो वर्ष राहिल्यानंतर सांगितलं आता एक काम करा, हे आनंदकण वन आहे ना, जमिनीवर स्थिर करा. जिथं स्थिर करण्यात आलं ते पृथ्वीवर त्या ठिकाणी स्थिर करण्यात आलं. ते म्हणजे जागा म्हणजे काशी, जे 5 कोस असणारं आनंदकण वन होतं. आणि त्या वनामध्ये आईसाहेबांनी सांगितलं या वनामध्ये बाबा आपण साक्षात विराजमान राहू. जो जो भक्त आपल्या भक्त दर्शनाला येईल त्याचं आपण कल्याण करू असं सांगितल्यानंतर आणि बाबासुद्धा त्या ठिकाणी बाबांनी होकार दिला. त्या ठिकाणी थांबले. पण आता मात्र कुबेराला वाटलं की आता मला इथं त्या ठिकाणी करमत नाही बाबा. माझ्या अलकापुरीच्या बाजूला एक पर्वत आहे, त्याचं नाव कैलास आहे, त्याच्यावर तुम्ही येऊन थांबावं. आणि बाबांनी काशीमधून राहणं सोडून कैलासावर राहायला गेले. याला कारण फक्त कोण आहे? कुबेर आहेत. आणि कैलासपती माझे बाबा झाले. का? कुबेराचं म्हणणं एकच होतं. काय म्हणणं होतं? देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, दृष्टी पुढे ऐसाचे रहावे, आता दृष्टी पुढे ऐसाचे रहावे. जो मी तुझ पाहे वेडो वेडा, जो मी तुझ पाहे वेडो वेडा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. जो मी तुझ पाहे वेडो वेडा. नमो पार्वती पते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव शंभो. माझ्या दृष्टीपुढे देवा असंच राहावं, इतकी सुंदर अशी भावना कुबेराची होती. ऐका, पुढची कथा खूप सुंदर आहे. मायपू हे का सांगतोय सगळं की त्या ठिकाणी जीवनामध्ये असणाऱ्या लोभाची सुटका व्हावी. तुमच्या आमच्या जीवनात एवढा लोभ आहे, तुमच्या आमच्या अंगावर असणारं सोनं सुद्धा त्या ठिकाणी कोणी घेऊ नये असं वाटतं. मेल्यावर पहिला वाटा त्याचा पडतो. लोक एवढे हुशार आहेत ना महिला मंडळ. आहे का? जर म्हातारी मेलीच ना, इथली नाही बाहेरची कुठेतरी घेऊ आपण. एखादी म्हातारी मेली आणि म्हातारी जर बाहेर ठेवली, म्हातारीला उचलायची वेळ जर राहिली तर सुनबाया म्हणतात. काय म्हणतात? ओ म्हातारीच्या गोड्या पडल्यात, जाऊ द्या म्हातारी सोबत. म्हातारीन चष्मा जाऊ द्या म्हातारींसोबत. म्हातारींना गोदड्या जाऊ द्या, म्हातारीन तपकिरण डबं जाऊ द्या, म्हातारीन जुना लवडा जाऊ द्या, म्हातारीनं अंगावरलं सोनं
आजी आशिरा नाही पण कडाकडे देवानी म्हणा आत्महत्या हात लावते म्हातारी काढून गेलं मला देते का आजी काढून नाही काय म्हणते आजी जरा आहेत का राहू दे आजी मस्त होतो काही टेन्शन नाही इतकं अवघड आहे की लोक आहेत ना प्रेम तुमच्यावर नाही करत तुमच्या अंगावरच्या दागिन्यावर करतात ती म्हातारी ती शेवटचं घरगडच घेत राहते तोपर्यंत मधली बनते सुनबायांमध्ये मधली मोठी बाई गळ्यातलं तुम्ही ठीक घ्यायच्या कानातलं मी ठीक घे ननीन बाई येत नाही तोपर्यंत काढी घ्या ती आली का पोरगी बी अशी डुप्लिकेट राहते ना ती पहिले तोंड बाजूला करते आणि पहिले असं रडता रडता कान चेक करते आहेत का वा का गेले आणि जर नसले माय माझ्यासाठी काही कानातले बेटी गेली नाही हो माय नुसतं चोरायचं दन करून गेली हो माय तू तुमची पोरगी सुद्धा अगोदर सोन्यासाठीच रडते लोक आमची आजी मेली आमचा काका रडत होता जोरजोरात रडायचा जोरजोरात रडता रडता मी आता ते म्हातारीला उचलायला लागले तोपर्यंत आमचं कोणाचं लक्ष नाही पण काकाचं लक्ष म्हणे महाराज म्हणे काय मायना कान मग किल्लू येत म्हणे म्हणता तुला मायना कान मग किल्लू ती करणार तुला माय जाते दिसत नाहीये लय अवघड मारा अशी बारीक ध्यान राहते लोकांची हो ओरिजिनल मनी जाऊ देत नाही फुटका मनी देतात ते फुटका मनी एक मनी देतात सोबत तो फुटका राहतो काय सांगावं तुम्हाला अगदीच लोकांचं फार प्रेम नाही हो प्रेम फक्त पैशावर आहे धनावर आहे असलं ना ते तेवढं बरं वाटतं लोकांना म्हणून थोडे एफडी गिफ्टी ठेवत चला थोडा अंगावर दागिने ठेवत चला त्या आशेंतरी सुनबाया काम करतील काही काही अशा आवड असतात ना तुम्ही पैसे बी नको सोनं बी नको मी काहीच बोललो नाही त्यांना सगळं समजलं या मनातल्या गोष्टी आहेत त्यांच्या हे काही सांगायची गरज आहे का देवाला सोन्याने अहंकार येतो बरं का काय येतो सोन्याने आणि अहंकार देवाला चालत नाही एकदा देवाचा आवडता भक्त नारद त्याला अहंकार आला नारदांना अहंकार आला कशाचा अहंकार आला नारदांना त्या ठिकाणी तप करता करता तप वाढल्यामुळे इंद्राने एक अप्सरा पाठवली अप्सरेला नारदांनी हरवल्यानंतर नारदांना अहंकार असा आला की मी या जगामध्ये कामाला हरवलंय कामासोबत क्रोधाला हरवलंय मी भगवान विष्णूने कामाला हरवलं होतं पण जाळून टाकलं होतं मी कामाला जिंकलंय कामासमोर हरलो नाही मी आणि क्रोधाला पण जिंकलंय क्रोध नाही आला मला मग काय करायचं एखाद्या माणसाला एखादं छोटं मोठं पद भेटलं ना तू लगेच खुशी होतो लोकांना सांगत फिरतो स्टेटस ठेवतो मी अमुक अमुक प्रभाग अध्यक्ष झालो अमुक झालो डमुक झालो स्टेटस ठेवतो तो तसं नारदांच्याकडे स्टेटस ठेवलं नव्हतं नारद जसे निघाले ब्रह्मदेवाकडे बाबा म्हणे काय नारदजी मुलगा आहे ना ब्रह्मदेवाचे बाबा म्हणले काय अहो म्हणले तुम्हाला माहिती आहे का मी कामाला जिंकलं म्हणले काय सांगितले मी कामाला जिंकलं म्हणे मला सांगितलं पण भगवान महादेवांना सांगू नको पण ते काय असतं सापडलं म्हणजे तिथून निघाले महादेवाकडे भोले बाबा म्हणले काय मी कामाला जिंकलं तुम्ही त्याला जाळून टाकलं होतो मी जाळलं नाही त्याच्यावर खुश झालो म्हणे बाबाने पाहिलं बाबाने डोळे बंद केले आणि पाहिलं की याचा गोळ काय झालाय त्याने कामाला जिंकलं हे खरं आहे पण कामाला जिंकल्यानंतर कामाने एक बाण चालवला कोणता बाण स्तुतिरूपी बाण स्तुतिरूपी असा बाण आहे ना एखाद्या माणसाच्या हृदयात तुम्हाला जागा करायची त्याची स्तुती करा वा वा दादा काय तुमचा स्वभाव आहे काय तुम्ही गोड बोलतात काय ताई तुमचा स्वभाव आहे याला म्हणतात रॉयल स्वभाव त्यांच्या हृदयात तुमची जागा होते स्तुती करा गोड बोलायचं कसं बोलायचं
हाँ मिठू मिठू बोलता रो काय बिगड़े तारो काय बिगड़े मिठू मिठू बोलता तारू काय बिगडे तारू काय बिगडे ओ काय बिगड़े तारो काय बिगड़े तारो काय बिगड़े काय बिगडे तार काय बिगडे तार काय बिगडे हे मिठू मिठू बोलता रो काय बिगड़े तारो काय बिगड़े मिठ मिठ बोल तारू काय बिगडे तारू काय बिगडे गोड बोलायचं गोड जे काम पैशांनी होत नाही गोड बोलून होतं सासू सुनबाई दोघं बसल्या होत्या सुनबाईला सांगितलं सासूबाईने जाय म्हणले शेजारच्या ताईकडे जाय आणि मुरण घेऊन ये मुरण करता का तुम्हाला मुरण हां दही मुरण्यासाठी म्हणजे दूध मुरण्यासाठी मुरण घेऊन ये म्हणले ही मुरण घ्यायला गेली गेल्या हिने जशी पायरी चालल्या तिने तिचं पोरगं पाहिलं असं काळं कुट्ट पोरगं होतं नाकातून दोघं बाजूने गंगा जमुना वाहत होत्या असे हात पूर्ण भरलेले ते असे करून अशा सगळं वगाळ होते अंगावर त्याचा अंगाचा वास असं ढेबरं पोट त्याचं ते पाहिलं वन ते म्हणले ची बाई काय तुमचं लेकरू आहे म्हणले हे काय पोरगं आहे काय त्याला पाहूनच किडच येते ती म्हणले तू का आली म्हणे मुरण घ्यायला निघेतून शांपणा शिकवते का मला आता आईला तिचा पोरगं कसं का असेल तिला गोडच वाटतं चांगलंच वाटतं ना सासूबाईला विचारलं का गं मुरण आणलं का म्हणे बाई तिने मला हाकलून दिलं म्हणले म्हणे हाकलून दिलं म्हणे का बरं आत्या म्हणे काही पोरगं आहे का तिचं तिला पाहून मला चिडसं झाली म्हणे आत्या म्हणे तू येडी येतो आणि माझ्याकडे सासूबाई मुरब्बी राहतात सासूबा ते भांडं पण घेतलं नाही सासूबाई म्हणजे भांडं घेऊन जा आत्या नको भांडं नाही मुरण नाही डायरेक्ट दे आणते म्हणले मी कसं काय दे आणते तू शांत बस म्हणले जशी गेली आता ती काय बोलली होती पहिली काळा कुट्ट बोलली होती काय काळा कुट्ट पोरगं तुमचं बाई पाहायला लाज वाटते म्हणे इतकं घाण ही जशी गेली तसं काय म्हणली बाई म्हणले काय तुमचं पप्या जसा विठ्ठलासारखा दिसतो कसा दिसतो विठ्ठल कसा आहे बोलली काळाच शब्दांची रचना बघा तुम्ही हा म्हणजे ताई त्याच्या नाकातल्या दोन लोय असे वाटतंय की चंद्रभागाच वाहते वा 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 त्याला उचलून तिचाच पदर घेतला त्याचं तोंड पुसून घेतलं कोणाचा त्याच्याच मायचा पदर काय गोड पोरग आहे बाई काय गोड पोरग आहे काय गोड पोरग आहे आत्या का बरं आल्या काहीच नाही बाई काहीच नाही मी काय म्हणते हे थोडं दही पडलेलं घेऊन जाता का आण ना बहीण चालली म्हातारी घेऊन यांना लई हसू येते पोरांना तुला काय करताय ग इतकं बोलण्यावर फरक पडतो जसं काम गोड बोलला तसं कामाने राधाच्या हृदयात जागा केली कामाने काय केलं माहिती आहे का हातामध्ये काय घेतला बोला काय हार घेतला आणि हार टाकायला कोणापुढे गेला नारदांपुढे आता हार गळ्यात घालण्यासाठी काय करावं लागतं झुकना पडत आहे आता ते नारदजी कोणासमोर झुकले कामासमोर झुकले म्हणजे हारलेच ना ते म्हणून पोराव ज्यांचं लग्न बाकी आहे त्यांनी तुम्ही झुकावं लागेल तुम्हाला पर्याय निघडे हो नवरी म्हणजे जाऊ एकदम काय कर तुम्ही नको टेन्शन घे मी सांगणार नाही झुकावंच लागतं आणि ही हार आहे ना हार हा सुंदर वाटतो गुरुजींच्या गळ्यामध्ये किती सुंदर हार आहे गुलाबाचे पुष्प आहेत किती गोड आहे पण या हाराचं वजन एवढं आहे ना मी त्याचं पदार्थाचं वजन नाही सांगत तो घालण्यासाठी ज्या मर्यादा पाडाव्या लागतात त्याचं वजन खूप मोठं आहे हा हार घातल्यानंतर इज्जतीत राहावं लागतं हा हार घातल्यानंतर संस्काराने जगावं लागतं जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे हा हार घातल्यानंतर कुठेही चुकीच्या जागेवर उभं राहता येत नाही चुकीच्या लोकांशी बोलता येत नाही चुकीचा आहार विहार करता येत नाही समाजामध्ये सन्मानाने जगावं लागतं गड्याओ हार वाटतोय तुम्हाला 2 क्षणाचं सुख वाटतंय हे व्यासपीठ 2 क्षणाचं सुख वाटतंय पण ह्या व्यासपीठावर बसल्यानंतर एवढ्या मर्यादा आहेत
सर्वसामान्य माणूस त्याला पटेल त्या पद्धतीने वागू शकतो, त्याला कोणी बोलणार नाही. पण या व्यासपीठावर बसणारा जर थोडा चुकला ना, जे आज हा हार घालतायत तेच उद्या पायातल्या चपलांचा हार घालून करून सुद्धा त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा हार घालताना 1000 वेळेस विचार करावा, हो की नाही? जो घालतोय त्याच्याकडनं हे ओझं आयुष्यभर पेललं जाईल का याचाही विचार करावा. उगीच त्या ठिकाणी हौस करू नये, हो की नाही? लोकांना लांबून लई वाटतं हे जीवन खूप सुंदर आहे, काय बुवा भारी आहे महाराज लोकांचं, मस्त भारी खायला भेटतं, लोक दक्षिणा बी लावता, मस्त बसतात गप्पा अरे बाबा नाही, तू आमच्यासोबत फिरून बघ. रात्री 2ला घरी जातो, सकाळी 6ला उठतो, दिवसभर अजून चालूच आहे. 4 तास झोप आहे, पण 4 तास झोपूनसुद्धा देव आम्हाला फ्रेश ठेवतो, कारण त्याची लेकरं आहेत. आई आणि आईने एकदा एक नजर भरून मुलाकडे पाहिलं ना, तो कासवीचे पिलं असतात ना, कासवीच्या पिलांना कासवीला स्तन नसतात, ती दूध पाजत नाही, पण कासवीने जर कृपादृष्टीने मुलांकडे पाहिलं तर मुलांचं पोट भरतं. तसा आमचा पांडुरंग त्या कासविनीसारखा आमच्याकडे पाहतो आणि पहिल्या क्षणी आमचा सगळा थकवा निघून जातो आणि आम्ही तुमच्यासमोर बसतो. तुम्हाला काय वाटतं, आम्ही तुमच्यासमोर बसलेले आमच्या जीवनात चिंताच नाही का, टेन्शन नाही का? तुमच्यापेक्षा असतात, खूप मोठ्या अडचणी असतात, पण त्या सगळ्या अडचणींचा सामना करून समाजासमोर आपलं दुःख बाजूला लपवून समाजासमोर बसताना इतक्या प्रेमाने आदराने बसावं लागतं की त्या ठिकाणी भगवंताचा विषय, भगवंताचा प्रेम समाजाच्या मनात कसं जाईल हा प्रयत्न करावा लागतो. ऐका, याच्याही पुढे जाऊन सांगतो, नारदांनी काय केलं, नारद हारले आणि नारद आता शेवटच्या वेळेस विष्णू भगवान महेश म्हणजे भगवान महादेव म्हणले, मला सांगितलं यात न बोलणे, आता एक काम करा, आता तुमच्या इष्ट दैवत नारायणाला सांगू नका. चालेल म्हणले, नाही सांगणार, पण मनाला कसं शांतता वाटेल तसे निघाले. प्रवीण पाठवरे, प्रवीण अमित दादा पात्र पाठवा. जसे त्या ठिकाणी विष्णूंकडे गेले, विष्णूंना सांगितलं, श्री विष्णू मला काय, मी हरवलंय कामाला. वा चांगलं केलं, कौतुक आहे नारदा, मला तुझं कौतुक आहे, हरवलं चांगलं केलं, पण मग आता तुझी इच्छा काय? म्हणले मी इष्ट झालो आहे, आता मी सुद्धा ग्रेस्ट झालो आहे, मी तर श्रेष्ठ झालो आहे. म्हणले मग काय इच्छा आहे तुझी? म्हणले काय नाही, बस आता मी सुद्धा पूज्य व्हावं जगामध्ये. ठीक आहे म्हणले, जा इथून. नारदजी निघाले. आता नारद चुकला चाळा भजनाचा, कारण काम मनामध्ये घुसलंय ना. नारदजी भजन करताना चुकत होते. कोणतं भजन? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण हाडू चला हाडू नारायण 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 भजमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. उमापती महादेव की जय. ते विसरले भजन आता. नारद चुकला चाळा भजनाचा. नारदजी